जय जय रघुवीर समर्थ. दशक 11 समास 6 महंत लक्षण निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. शुद्ध सुवाच्य लिहावे, लिहून झाल्यावर पुन्हा एकदा शुद्ध पहावे आणि त्यानंतर चुका न करता शुद्ध वाचावे. कमी जास्त झालेली अक्षर सुधारून चाल लक्षात ठेवावी. असा अभ्यास करून कीर्तनात रंग भरावा. महंतांनी काय काय जाणावे ते सर्व सांगता येणार नाही. ते जे सांगतात तेही एकाच प्रकारचे नसते. असे असले तरीही विचाराने योग्य ते जाणले नाही तर काहीही साध्य होणार नाही. महंतामध्ये कीर्तन, निरूपण, योग्य ते गुप्त विचार आणि प्रसंगपात वर्तन करणे ही सर्व लक्षणं असायलाच हवीत. ते प्रश्न विचारू शकतात, उत्तर देऊ शकतात, वेगवेगळे अर्थ काढू शकतात आणि मुख्य म्हणजे सर्वांचे समाधान सांभाळू शकतात. त्यांना पुढे होणाऱ्या गोष्टींचा सूक्ष्म विचार आधीच समजलेला असतो. जागृत असल्यामुळे त्याची बुद्धी प्रगल्भ होते आणि विवरण केल्यामुळे निजस्थिती आपोआप प्रगट होते. असे सर्व काही जाणणारा चतुर महंत होय. त्या समजण्याशिवाय बाकी उरलेले सर्व निरुपयोगीच. महंताजवळ ताल, मात्रा, हावभाव, ग्रंथकाव्य, भारदस्त वाक्य आणि सभेत रंग भरणे ही सर्व लक्षणे असतात. महंत न चुकता एकांतात राहतो आणि तेथे प्रथम तोंडपाठ करतो किंवा ग्रंथातील अर्थ शोधतो. जो आधी आपण शिकून नंतर दुसऱ्यांना शिकवतो तोच उन्नत स्थान प्राप्त करून घेतो. तोच विवेकाच्या जोरावर बंधनात पडलेल्यांना सोडवू शकतो. महंताचे वर्णन ते काय करावे. त्यांचे बोलणे छान, चालणे छान, अक्षर छान, वाचन छान, भक्ती, ज्ञान, वैराग्य ही ते छान. ते त्याप्रमाणे करून दाखवितात. त्या महात्म्याला प्रयत्न करणेच आवडते. ते जेथे ब्रह्मचर्चादी होते तेथे जातात आणि धीटपणाने प्रकट बोलतात. तर ते मागे बसत नाहीत. ते कठीण प्रसंगीही वर्तू शकतात. सर्वांबरोबर मिळून मिसळून कार्य करायला जाऊ शकतात आणि तेथे असूनही आपण अलिप्त असू शकतात. त्या प्रसंगी ते सर्व ठिकाणी असले तरी पाहायला गेले तर कोठेच सापडत नाहीत. सर्व ठिकाणी गुप्त असणाऱ्या अंतरात्म्याप्रमाणे त्यांची स्थिती असते. अंतरात्म्याशिवाय काही असत नसले तरी पाहायला गेलो तर ते कोठेच दिसत नाहीत. न दिसतात सर्व जीवांना तो अंतरात्मा चालवीत असतो. त्याचप्रमाणे महंतही अनेक युक्त्या करून अनेक लोकांना शहाणे करतात. त्यांना कित्येक स्थूल सूक्ष्म विद्या समजावून देतात. लोक स्वतः शहाणे झाले तर पुढे सहजच स्वतंत्र विचार शक्ती प्राप्त करून घेतात. जाणण्याची स्थिती अशी आहे पहा. महंत नीती न्याय सांभाळू शकतात. ते स्वतः अन्याय करीत नाहीत आणि दुसऱ्यांना अन्याय करू देत नाहीत. कठीण प्रसंगी युक्ती करू शकतात. अशी धारणा शक्ती असलेले पुरुषच अनेक लोकांचा आधार असतात. रामदास स्वामी सांगतात की श्रीरामाचे अंतरात्म्याचे गुण आत्मसात करा. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे 11 दशके महंत लक्षण निरूपणं नाम 6 समासः समाप्तः. जय जय रघुवीर समर्थ.